बिग बॉस मराठी सीझन 6च्या भाऊच्या धक्क्यामध्ये दिव्या शिंदेचा विषय निघताच राकेश बापटच्या डोळ्यातून निघालेले आहेत अश्रू आणि दिव्या शिंदेला माग आणण्याची केलेली आहे मागणी। तर मित्रांनो, राकेश बापटच्या मागणीवर रितेश देशमुख यांनी काय प्रतिक्रिया दिलेली आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळं सांगणार आहे। तर मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे कालच्या एक भागामध्ये जशी दिव्या शिंदेनी तन्वी कोलते आणि रुचिता जामदार यांना मारायची धमकी दिली, त्यावर बिग बॉसनी स्ट्रिक्ट ऍक्शन घेता दिव्या शिंदे यांना घराच्या बाहेर काढून टाकलेलं आहे। तर त्यानंतर मित्रांनो, भाऊच्या धक्क्यामध्ये जेव्हा रितेश भाऊ बोलत होते की दिव्या ज्या बोलल्या ते एकदम चुकीचं होतं, त्यावर काउंटर करताच राकेश बापट बोलले की मी दिव्याला माफी मागायला लावतो, दिव्या ह्या पूर्ण महाराष्ट्राची आणि रुचिताची आणि तन्वीची माफी मागते, पण तुम्ही दिव्याला बिग बॉसच्या घरात परत आणा। त्यावर मित्रांनो, रितेश देशमुख हे राकेश बापटला समजावत बोलले की राकेश, तुम्ही टेलिव्हिजन चॅनलवर काम करता, तुम्हालाच माहित आहे की दिव्या ज्या बोलल्या ते किती सिरियस होतं। त्यावर मित्रांनो, राकेश यांनी मान हलवली। त्यानंतर रितेश देशमुख बोलले की दिव्या शिंदे हे जे बोलल्या ते परत कुणी रिपीट करू नाही, त्यामुळे आम्ही दिव्याला शिक्षा दिली। आमची शिक्षा हेच होती की सगळ्यात आधी दिव्याला आम्ही कन्फेशन रूम मध्ये बोलवलं आणि तिला आम्ही समजून सांगणार होतो, पण दिव्याला समजून सांगितल्यावर पण दिव्या यांनी ऐकलं नाही आणि त्यामुळे आम्हाला दिव्याला घराच्या बाहेर काढून टाकावं लागलं। तर मित्रांनो, हे जेव्हा रितेश देशमुख बोलले तेव्हा राकेश बापटच्या डोळ्यातून अश्रू गडगडले आणि राकेश बापट बोलले की मला खूप वाईट वाटत आहे की दिव्या शिंदे या घराच्या बाहेर गेलेले आहेत। त्यावर मित्रांनो, रितेश बोलतात की राकेश, हा गेम आहे आणि गेम मध्ये तुम्हाला जस्ट गेमवर फोकस करायचं असतं। तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं की दिव्या शिंदेच्या एक्झिट नंतर राकेश बापट हे स्वतःला सावरू शकतील की नाही, आणि दुसरीकडे दिव्याचे जे फॅन्स आहे ते राकेशला वोटिंग करतील की नाही, तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा। व जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा, व जर तुम्ही आमच्या चॅनल नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।